नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने मावा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर हा मावा केक चवीला तर अप्रतिम लागतो, पण तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट, जाळीदार आणि मॉइस्ट हा केक तयार झाला आहे। ज्यांना कोणाला केक खायला आवडत नसेल, जर त्यांना तुम्ही असा केक बनवून दिला तर 100% गॅरंटी घेऊन सांगते की ते आवडीने खातील। लहान मुलांना तर हा केक खूप आवडतो। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण साहित्य बघणार आहोत। तर कपाचं मेजरमेंट घेऊन मी तुम्हाला आधी इथे साहित्य सांगणार आहे। तर इथे अर्धा कप आपल्याला मावा म्हणजेच खवा घ्यायचा आहे, अर्धा कप मिल्क पावडर घ्यायची आहे आणि अर्धा कप पिठी साखर घ्यायची आहे। त्याचबरोबर अर्धा कप मी इथे अनसॉल्टेड बटर म्हणजेच लोणी घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 1 कप मैदा घ्यायचा आहे आणि काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे, ज्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे 1-1 चमचे इतके काप करून घेतलेले आहे। ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे तुम्ही यामध्ये टाकू शकतात। त्यानंतर थोड्याशा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या मी घेतल्या आहे, यामुळे केकला खूप छान चव येते। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे, 2 चमचे रवा घ्यायचा आहे, अर्धा चमचा वेलदोडे जायफळाची पूड, अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि काही केसरच्या काड्या आहेत ज्या मी दुधामध्ये भिजत घातल्या आहे। सर्वात आधी आपण केक टिन तयार करूया। त्यासाठी आपल्याला 6 इंची केक टिन घ्यायचा आहे, यामध्ये थोडंसं तेल किंवा बटर लावून हे ग्रीस करून घ्यायचं आहे आणि असं बॉटमला बटर पेपर लावायचा, किंवा तुम्ही मैदा सुद्धा भुरभुरून घेऊ शकतात तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर। तर केक टिन रेडी झाला आहे। आता एका बाउलमध्ये आपल्याला रूम टेम्परेचरचं बटर घ्यायचं आहे। असं विस्करने तुम्ही याला विस्क करून घेऊ शकतात, फेटून घेऊ शकतात, अगदी हलकं होईपर्यंत आपल्याला फेटायचं आहे। वजनी म्हणाल तर 75 ग्रॅम या ठिकाणी मी हे बटर घेतलेलं आहे। तर मी इथे चांगलं बीट करून घेतलं आहे 2 ते 3 मिनिटासाठी। यामध्ये आता रूम टेम्परेचरचं सुरुवातीला आपल्याला अर्धा कप दूध टाकायचं आहे आणि या ठिकाणी 50 ग्रॅम इतकी मिल्क पावडर आहे। त्याचबरोबर 70 ते 75 ग्रॅम इतकी आपल्याला या ठिकाणी पिठी साखर घ्यायची आहे, 2 चमचे रवा घ्यायचा आहे, जाड बारीक रवा कुठलाही तुम्ही घेऊ शकतात। आता बीटरने मी याला 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा बीट करून घेणार आहे। तर इथे छान बीट करून घेतला आहे। तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता। त्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी रेस्ट करूया। एकीकडे आपण कढईमध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि मंद आचेवर आता ही कढई आपल्याला प्रीहीट करायची आहे। 10 मिनिटं झालेले आहे, हे मिश्रण छान फुललेलं आहे। आता आपण यामध्ये मावा म्हणजेच खवा टाकायचा आहे। तर वजनी म्हणाल तर 75 ग्रॅम इतका हा आपण या ठिकाणी मावा घेतला आहे। तर शक्यतो असा किसणीवर किसूनच टाकायचा, म्हणजे हा व्यवस्थित यामध्ये मिक्स होतो, नाही तर याच्या गिठोळ्या राहून जातात। हा मावा केक आहे त्यामुळे मावा अवश्य टाकायचा, यामुळे चव खूप छान येते। आमच्या लहानपणी आमची आई असा मावा केक नेहमी बनवायची। आता यामध्ये मावा इसेन्स टाकलेला आहे। इसेन्स टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप करू शकतात। त्याचबरोबर भिजवलेल्या केसरच्या काड्या टाकायचा, केसरसुद्धा ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप करा। याऐवजी तुम्ही येलो फूड कलर वापरू शकतात, त्यामुळे रंग छान येतो। आता पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी मी याला चांगलं बीट करून घेणार आहे। असं बीट करून घेतलं की अगदी सॉफ्ट आपला हा केक तयार होतो। यामध्ये आता आपण सुके पदार्थ टाकणार आहोत। तर मी 125 ग्रॅम इतका मैदा यामध्ये टाकलेला आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे। हे सर्व पदार्थ आपल्याला चाळूनच घ्यायचे आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। यामध्ये मी अर्धा चमचा वेलदोडा जायफळाची पूडसुद्धा टाकून घेतली आहे, यामुळे या केकला चव खूप छान येते। तर आता राहिलेलं सर्व दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर आता मी पाव कप इतकं दूध टाकलं आहे। एकूण म्हणाल तर मी इथे या ठिकाणी 1 कप इतकं दूध पूर्णपणे वापरलेलं आहे। अजूनही मिश्रण घट्ट आहे, यामध्ये अजून पाव कप मी दूध टाकलेलं आहे। तर एक लक्षात असू द्या, 1 कप दुधाचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे। याला चांगलं बीट करून घ्यायचं आहे पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी। मिक्सरमध्ये सुद्धा अगदी छान हा फेटला जातो। तर हे बघा, आपलं छान हे मिश्रण या ठिकाणी तयार झालं आहे। आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकूया। ड्रायफ्रूट्सच्या ऐवजी तुम्ही यामध्ये टुटी फ्रुटीसुद्धा टाकू शकतात। तर थोडे थोडे ड्रायफ्रूट्स मी काढून ठेवणार आहे वरतून सजावटीसाठी।
यामध्ये आता गुलाबाच्या पाकळ्या अशा चुरून टाकायच्या आणि आता याला कट अँड फोल्ड मेथडने मिक्स करायचं. हे बघा अशा प्रकारे. आता केक टिनमध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाने इवन करून घ्यायचं आहे सर्व बाजूने आणि वरतून राहिलेले सर्व ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे. ड्रायफ्रूट्स जरी टाकले नाही तरी पण हा केक खूप छान लागतो चवीला, पण असेल तर अवश्य टाका. आता यावर पुन्हा गुलाबाच्या पाकळ्या थोड्याशा टाकायच्या आणि आता आपण बेक करायला ठेवूयात. तर मी इथे कढई प्रीहीट करून घेतलेली आहे. तर हे मीठ आधीही वापरलं आहे त्यामुळे असा रंग आहे. यावर एक स्टँड ठेवलेला आहे आणि तयार केलेला केक टिन ठेवायचा. यावर मी आता झाकण ठेवून 45 ते 50 मिनिटासाठी मंद आचेवर हा केक आपल्याला पूर्णपणे बेक करून घ्यायचा आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकतात. कुकरमध्ये करणार असाल तर कुकरची शिट्टी आणि जी रिंग असते ती काढून घ्यायची आहे. आणि हे बघा पूर्णपणे 50 मिनिटानंतर आपण बघूयात. तर मस्त केक बेक झालेला आहे. यामध्ये अशी टूथपिक टाकून बघायची, अगदी क्लीन निघाली म्हणजे आपला केक रेडी झाला आहे. रूम टेम्परेचरवर केक गार झाला की तो डिमोल्ड करायचा आहे. आता याचा बटर पेपर काढूयात. किती छान रंग आलेला आहे. अगदी सॉफ्ट जाळीदार हा केक तयार झाला आहे. चवीला सुद्धा खूप छान लागतो. तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही हा केक कट करून घेऊ शकतात आणि डब्यामध्ये भरून ठेवायचा. तुम्ही सुद्धा करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.